पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात निकाल हातात येणार आहे। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेत, काही फोटो देखील सापडलेत। खेवलकरांबाबत पोलिसांचा कोर्टात दावा होता आणि या संदर्भात आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत सचिन जाधव। सचिन, कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतो की पुण्यातील खराडी परिसरात जी रेव पार्टी झाली होती त्या रेव पार्टी प्रकरणातली सर्वात मोठी खरं तर आज सुनावणी होते। या प्रकरणात आज जे काय कोर्टातून बाहेर येईल त्या संदर्भात एकतर MCR किंवा PCR मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या कोर्टामध्ये काही वेळापूर्वी कोर्टाने जो आहे तो सुनावणी घेत असताना खरं तर धक्कादायक पोलिसांनी माहिती दिलेली आहे की प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये खरं तर काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत, तसेच काही मेसेज आहेत। त्यामुळे त्या संदर्भात पोलिसांना तपास करायचा आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टाकडे मागितली। त्याच पार्श्वभूमीवर एकूणच या ठिकाणी काही कोकीन सापडलं होतं, ते कुणाकडून आलं होतं त्याचाही तपास करायचा आहे। त्यामुळे पुणे पोलीस आता या संदर्भात जे कोर्टामध्ये युक्तिवाद झाला तो युक्तिवाद जो आता पूर्ण झालेला आहे, त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडेच आता सर्वांचं लक्ष आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोप जे आहेत ते पुणे पोलिसांवरही होत होते आणि त्या संदर्भातही पोलिसांनी आता त्या ठिकाणी जी युक्तिवाद केला या संदर्भात 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे। जो मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले त्याचा तपास करायचा आहे, काही चॅट सापडलेला आहे त्याचा तपास करायचा आहे आणि या संदर्भात आता काही वेळ जो आहे तो कोर्टाने मागितलेला आहे। त्यानंतर नक्कीच सचिन, या सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। आता पाहतोय पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात निर्णय सुनावण्यात येणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।